ओशो म्हटलं तर गैरसमज आणि कॉन्ट्रोवर्सी तर होतेच. इन्हीं कंट्रोवर्सीज के चलते इन्हें सेक्स गुरु का टैग दिया गया, अमेरिका ने इन्हें जेल में डाला और 21 देशों में इनकी एंट्री को बैन कर दिया गया. सो तुमच्यामध्ये त्यांचा खूप जास्त गैरसमज झालेला आहे ओशोबद्दल समाजामध्ये सध्या. ओके, तुम्ही फ्रीडमनी जगा, तुम्ही गिल्ट फ्री, फिअर फ्री तुमचं लाईफ जगा. खूप लोकांना असं वाटतं की रेकी हा फक्त एक भ्रम आहे, तसं काही नसतं. तर त्याला काय सांगाल तुम्ही? सो हा रेकीचा खूप मोठा फायदा आहे, अथांग आहे रेकी. रिझल्ट दिसतात ऑब्व्हियसली. आता आपण करू शकतो, मी तुम्हाला दाखवू शकते. तुमच्या आजचा पॉडकास्ट म्हणजे फक्त एक संभाषण नाहीये, तर ऊर्जा, अदृश्य शक्ती, रेकी, टॅरो कार्ड या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातले मोठे मोठे प्रॉब्लेम्स सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आज आपल्यासोबत आहेत निधी भाटिया. निधी भाटिया या गेल्या अनेक वर्षांपासून ओशो टॅरो कार्ड वापरतात, रेकी हिलिंग करतात आणि पास्ट लाईफ रिग्रेशन आणि हिप्नोथेरपी याच्यामध्ये काम करतायत. आज आपण त्यांना विचारणार आहोत अत्यंत धाडसी आणि तुम्हाला अस्वस्थ करणारे प्रश्न. जसं मी म्हटलं, त्याला इन्स्ट्रक्शन्स दिली जातात, तुझ्या बॉडीला सोड, कारण त्या बॉडीमध्ये अडकलेलं असतं ते सगळं, त्या मेमरीजमध्ये. त्या तिथे आपण डिलीट करतो, ते आवाज तिथे बंद करतो. अशा काही रेमेडीज तुम्ही सांगू शकाल की ज्याने त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होईल? ते तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवलंच पाहिजेत खरं. की हिप्नोथेरपी म्हणजे नेमकं काय? सो मी त्यावेळेला एकदम घाबरले होते, कारण सोलवर काम केलेलं नव्हतं. याच्यामधली सगळ्यात बेस्ट थेरपी कुठली वाटते? मॅम, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ओशो, काही लोकांसाठी ओशो एकदम बंडखोर आहे, काही लोकांसाठी एकदम गॉड आहे. तुमच्यासाठी ओशो काय आहे? ओके, खरं सांगायचं तर माझ्यासाठी ओशो एक टीचर किंवा फिलॉसॉफर किंवा गुरु ह्याच्यापेक्षा एक मिरर आहेत. ते तुमचा मिरर आहेत की तुमच्यामध्ये लाईट आणि शॅडो ह्या दोन्ही गोष्टी आहेत, गुड बॅड दोन्ही गोष्टी आहेत, आणि त्या तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. त्याच्यासाठीच एक करेज देणारी व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे बघते. माझ्या दृष्टीने एक करेज म्हणून ओशो आहेत. ओके, तुम्ही टॅरो कार्ड रिडिंग करता. टॅरो कार्ड रिडिंग मध्ये तुम्ही ओशो टॅरो कार्ड वापरता. तुम्हाला थोडंसं ते समजून सांगा की ओशो टॅरो कार्ड रिडिंग मध्ये आणि बाकीचे जे नॉर्मल टॅरो कार्ड्स आहेत त्याच्यामध्ये काय अंतर आहे? बरेचसे टॅरो कार्ड्स आहेत ॲक्च्युली, आणि ट्रेडिशनल टॅरो कार्ड्स जे आहेत ते थोडेसे प्रॅक्टिकल आहेत असं म्हणू शकते मी, किंवा ते आउटर वर्ल्डचा गायडन्स देतात किंवा ते फ्युचर प्रेडिक्ट करतात. ओशोज इन टॅरो कार्ड चूज करण्याच्या पाठीमागचं माझं थोडंसं रिझन हे झालं की ओशोज इन टॅरो कार्ड्स हे तुमच्या इनर ग्रोथ वरती काम करतं. जेव्हा तुमची इनर ग्रोथ होते, ऑटोमॅटिकली तुमचा ऑरा तसा स्ट्रॉंग व्हायला लागतो, ऑटोमॅटिकली तुम्ही तशीच इव्हेंट्स तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत असतात. सो मला थोडंसं मी ओशोज अँड टॅरो कार्ड्स कडे झुकाव झाला माझा, आणि मला ते जास्त कनेक्ट झाले असं म्हणू शकतो. कुठलं बेटर असतं? पण नाही, एक सांगते, कुठली गोष्ट बेटर आहे हे म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट बेटर आहे, कारण ज्यांनी त्यांनी आपले एफर्ट्स टाकून ते कार्ड्स बनवलेले असतात, त्यांच्या व्ह्यू प्रमाणे, त्यांनी व्ह्यू पॉइंट प्रमाणे त्यांनी कार्ड्स बनवलेले असतात. तसे जे हे ओशोज अँड टॅरो कार्ड्स आहेत ते ओशोंच्या किंवा बुद्धांच्या असं म्हणू शकतो आपण, त्या प्रिन्सिपल फिलॉसॉफीवरती हे कार्ड्स बनवलेले आहेत. त्याच्यामुळे असं आपण हे करू शकत नाही की कुठली चांगली वाईट. प्रत्येक कार्ड हे चांगले असतात. ज्या कार्डला तुम्ही कनेक्ट होता, जसं ज्या क्रिस्टलला तुम्ही कनेक्ट होता ते तुम्हाला सुटेबल होतं, तसं ज्या कार्ड्सला कनेक्ट तुम्ही होता ते कार्ड्स तुम्ही युज करू शकता. तुम्हाला ते आता ओशोज इन कार्ड खूप इझी पण आहेत, किंवा त्याच्यावरच्या इमेजेस म्हणा, किंवा त्याच्या खाली त्यांनी जे सेंटेन्सेस लिहिलेले आहेत, तर कुठल्याही सर्वसामान्य माणसालाही वाचणं इझी आहे. एखादं कार्ड मी तुमच्या समोर ठेवलं, तुम्ही इझिली त्या एका वर्ड वरून बोलू शकता त्याच्यावरती. मग टॅरो कार्ड रीडर आणि समोरच्यामध्ये काय फरक पडतो की जेव्हा तुम्ही 3-4 कार्ड्स काढता तेव्हा एक्झॅक्टली त्या माणसाच्या इश्यूवरती कशा पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे हे आपल्याला कळतं. तुम्हाला बोलता येतं मग? मला असं वाटतं की ओशो कार्ड्स जास्त कनेक्ट केले गेले मला. ते थोडेसे इमोशनल बेसिसवर पण आहेत, इमोशन ओळखून ह्युमन बिईंगचे, आणि डेफिनेटली तुमची इनर ग्रोथ वरती काम करणारे आहेत, विच इज व्हेरी स्पॉन्टेनियस ऑल्सो. जसं ओशोचं प्रिन्सिपल होतं की तुम्ही स्पॉन्टेनियस लाईफ जगा. बेसिकली म्हणजे तुम्ही सारखे विचार नका करत बसू. जे समोर आलेलं आहे त्याच्यात निगेटिव्ह पण असणार आहे, पॉझिटिव्ह पण असणार आहे. ऍक्सेप्ट बोथ द फॅक्ट्स बिकॉज दिस इज लाईफ. करेक्ट. असं आहे. ओशो म्हटलं तर गैरसमज आणि कॉन्ट्रोवर्सी तर होतेच. त्यांचे जे ओपिनियन आहेत ते खूप लोकांना पचतात, काही लोकांना अजिबात झेपतच नाहीत. खूप लोक त्याला गैरसमज देखील करून घेतात. सो तुमच्यामध्ये त्यांचा खूप जास्त गैरसमज झालेला आहे ओशोबद्दल समाजामध्ये सध्या?
होता असं म्हणू शकते मी. शेवटी अगेन ना प्रत्येकाचे आपले व्ह्यू पॉइंट असतात. हो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीला प्रत्येक माणूस आपापल्या व्ह्यू पॉइंटनी बघतो, किंवा सेकंड थिंग मी हे म्हणू शकते स्वतःच्या कंडिशनिंग प्रमाणेही बघू शकतो. जसं त्याचं अपब्रिंगिंग झाले, जसं त्याचं कंडिशनिंग झालंय त्यांच्या पेरेंट्स कडून, त्यांच्या समाजाकडून, तशा पद्धतीने. सो मला असं वाटतं की अल्टिमेटली प्रत्येक सोलला ना फ्रीडमच हवी असते. करेक्ट. पण त्या कंडिशनिंगमुळे तो ते फ्रीडमचा एन्जॉयमेंट पण करू शकत नाही, आणि सेकंड थिंग मुळे स्वतःलाही तो कंट्रोलमध्येच ठेवतो. बरोबर. सो मला असं वाटतं की ह्याच्यात काही चुकीचं वाईट असण्यापेक्षा सुद्धा आत्ताचा काळ त्या मानाने खूप फ्री विचारांनी, मुलं आत्ताचे लेटेस्ट बऱ्यापैकी फ्री आहेत. तर मला असं वाटतं कुठेतरी त्या काळामध्ये जेव्हा ओशोनी त्यांचे प्रिन्सिपल्स मांडले त्यावेळेचा समाज वेगळा होता, है ना. जसं मी वाक्य म्हटलं की मला काय आवडतं ओशोंच्या बद्दल, करेज. तुम्ही फ्रीडमनी जगा, तुम्ही गिल्ट फ्री, फिअर फ्री तुमचं लाईफ जगा, स्पॉन्टेनियस लाईफ जगा. ह्या गोष्टी त्यांच्या, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करेजच लागणार आहे ऍज अ ह्युमन बिंग, बरोबर आहे. सो त्या गोष्टी त्यांच्या सगळ्यात जास्त आता मुलांच्या मध्ये बऱ्यापैकी मला असं वाटतं डायरेक्ट इनडायरेक्टली रुजलेले आहेत असं म्हणू शकतो आपण. बरोबर. टॅरो कार्ड ज्यावेळेस तुम्ही रीड करता त्यावेळेस कोणत्या कोणत्या व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकतो, किंवा एखाद्याच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील त्यावेळेस तुमच्याकडे ते येत असेल, तुम्ही कोणाला टॅरो कार्ड रिडिंग सजेस्ट करता किंवा हेल्प करता? खरं सांगायचं तर टॅरो कार्ड रिडिंग हे जे आहे ना, हे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. ज्या व्यक्तीसाठी ज्याला त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, किंवा त्याला गायडन्स हवा आहे, किंवा त्याला त्याची सध्याची एनर्जी कनेक्ट करायची. आणि खरं सांगायचं ना तर ह्या सगळे जे टूल्स आहेत ना डिवाइन, तुम्हाला तुमची पर्सनल स्पिरिच्युअल ग्रोथ करायची आहे का, ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. का तुम्हाला आहे त्याच्यामध्ये जगायचं आहे, जे आपण म्हणतो ते विहिरीतलं बेडूक असतं त्याच्या दृष्टीने ते जग आहे, दॅट इज ऑल्सो ओके. पण ज्याला त्याच्यामधून बाहेर पडायचंय, स्वतःची सेल्फ ग्रोथ करायची आहे, त्याच्यासाठी टॅरो कार्ड हा खूप अल्टिमेट जरिया आहे तुमचा, तुम्हाला काय म्हणतो गायडन्स देण्याचा. बेसिकली अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. त्याला काही मला असं वाटत नाही लिमिटेशन्स आहेत की ह्या व्यक्तीसाठी नाही किंवा ह्या व्यक्तीसाठी. सो म्हणजे जर माझ्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, किंवा करिअर रिलेटेड मला काही सल्ला हवा असेल, किंवा रिलेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी टॅरो कार्ड रिडिंग उपाय असू शकतो. प्रत्येक व्यक्तीसाठी तुमचे रिलेशनशिप, कारण कसं माहितीये का, सांगते तुम्हाला, कुठल्याही गोष्टीत तुमचे इश्यू होत आहेत, त्याच्यापेक्षा एक पॉईंट मी आधी ह्याच्यात मेन्शन करू शकते, जसं ऍस्ट्रॉलॉजी आहे. ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय आहे की तुमच्या त्या मुलाचा जेव्हा जन्म होतो, बरोबर आहे, त्यावेळेचे त्यांचे ग्रह तारे त्या टायमिंगवरनं अनुसरून त्याच्या अख्ख्या वर्षाची अख्ख्या जन्माचं ऍस्ट्रॉलॉजी केली जाते. करेक्ट आहे. या पूर्ण त्याच्या लाईफमध्ये कित्येक वेळा त्याच्या एनर्जीज कमी जास्त होत असतात. आजच्या घडीला माझ्याकडे हा इश्यू आहे, तर टॅरो कार्ड्स तुम्हाला आत्ता तुमची एनर्जी कशी आहे आणि त्याच्यावर तुमचं पुढचं लाईफमध्ये काय घटना घडणार आहे, ती चांगली का वाईट हे सांगत असतं. बरं. म्हटल्यावरती मग ते रिलेशनशिप्स असू देत किंवा काही असू देत, तेव्हा तुमची आता समज इश्यूज आले तुमच्या रिलेशनशिपमध्ये, आपण एक्झाम्पल घेऊयात, तर टॅरो कार्ड्स तुम्हाला काय सांगतं, ही तुम्ही हे केले आता या पास्टमध्ये, पास्ट इन द सेन्स करंट काही डेजमध्ये, मंथमध्ये किंवा अशी काहीतरी, तर त्या एनर्जीज तुम्ही चेंज करा, वर्क ऑन युअर सेल्फ, तर तुम्ही बरोबर समोरच्याची पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करता. किंवा काय ब्लॉकेजेस आहेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम होतोय, किंवा एखादा माणूस खूप कष्ट करत असतो पण तरी त्याला रिझल्ट तेवढे मिळत नाहीत, मग काय ब्लॉकेजेस आहेत, तर हा गायडन्स तुम्हाला टॅरो कार्ड देत असतं. बरं. इट्स नाही की इतके वाजता हे होईल असं काही नाही त्याच्यात. तुम्ही हे काम करा म्हणून जर एक क्वेश्चन घेऊन तुम्ही 2 दिवसांनी माझ्याकडे आलात तर मी नक्कीच नाही म्हणेन, त्याचा काहीच फायदा नाही. ऍटलीस्ट तुम्ही 2 महिने स्वतःवर काम करा, तुम्हाला जो गायडन्स मिळालेला आहे त्याच्यावरती, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार. बरं. आता अजून एक मला विचारायचं होतं की तुमचे काही एक्झाम्पल्स किंवा तुमचे जे काही क्लायंट्स असतील, असे काही एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता की त्यांच्या लाईफमध्ये टॅरो कार्ड रिडिंगमुळे काही इम्पॅक्ट पडलेला आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या आयुष्यावरती पडलेला आहे? नक्कीच. म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट का पडतो पहिले आपण हे बघू शकतो, कारण की त्या व्यक्तीला क्लॅरिटी मिळते. पहिली गोष्ट म्हणजे है ना, की बाबा मला किती वाटते मला हा जॉब करायचा आहे. एक गोष्ट आहे की तुम्ही मॅनिफेस्ट केलं, तुम्हाला जॉब मिळाला, मग मी कशी अलाइन करू ह्या जॉबसाठी माझ्या. तर आजचे आपण कार्ड्स तिचे काढले, तिचे कार्ड समज ते एनर्जी सांगत असतील की नाही तुला ह्याच्यावरती काम करावं लागेल इफ यू वॉन्ट गुड रिझल्ट इन युअर लाईफ फ्रॉम दिस जॉब. तर मग
टॅरो कार्ड्स तिला किती अल्टिमेटली काम करतं. तर बरेचसे म्हणजे क्लायंट्स असतातही आणि आहेतही जे आता एक्झाम्पल टॅरो कार्डचं समज तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर लेटेस्ट अशी केस होती की माझ्या क्लायंटचे वडील मिसिंग होते. बर. आणि तिने मला आदल्या दिवशीच कॉल केला होता. पण मी म्हणजे माझे खूप त्यावेळेला क्लायंट इतके चालले होते ना की माझी जेव्हा एनर्जी डाऊन होती तेव्हा मी बघतच नाही, टोटल रिलॅक्स असतं. मग नेक्स्ट डे मी तिला काही रेमेडीज सांगितल्या, तोपर्यंत तू जरा तरी बघ. मग नेक्स्ट डे मी कार्ड्स काढले तर असं कळलं होतं की तिचे वडिलांचा अफेअर आहे आणि म्हणजे त्या लेडीकडे ते आहे. आता मला तिला कसं सांगावं ही गोष्ट, हेच मला थोडंसं कारण ऑब्व्हियसली तिचे वडील होते ना, आपण असं कसं बोलणार. तिने काही सांगितलं होतं, घरचे सगळे परेशान, ती एकदम अशी रडवेली झाली होती. पण मग मी तिला म्हटलं की काहीतरी म्हणजे असं हळूहळू मी तिला बोलले, काही आहे का, बेस्ट फ्रेंड आहे का कोणी, कारण इथे फिमेल एनर्जी दिसतीये. मग ती ओपन झाली, येस म्हणून असं काहीतरी आहे. पण त्यांना ते एक्सपेक्टेड नव्हतं की ते तिथे गेले असतील, लांब होतं ते, पण ते मिळाले 2-1 दिवस. ओके, ग्रेट. अजून एक मला विचारायचं होतं की टॅरो कार्ड सोबत रेकी देखील एनर्जी एक आहे, एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे. तर थोडंसं मला ते डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे की रेकी म्हणजे नेमकं काय आणि ते कसं इम्पॅक्ट करू शकतं एखाद्याच्या आयुष्यावरती. ओके, रेकी अशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो की रेकीचा अर्थ असा आहे, ही जॅपनीज भाषेमध्ये आपण म्हणू शकतो, त्याचा अर्थ असा आहे की दैवी शक्ती, डिवाइन एनर्जी. आता ही रेकी किंवा ही डिवाइन एनर्जी ही प्रत्येक ह्युमन बिईंग आहे, कारण शेवटी अल्टिमेटली कृष्णाचा एक अंश आपण सगळे आहोत. त्या परमेश्वराचा एक अंश म्हणजेच आपण आहोत सगळे, काही वेगळं नाहीये. सो ही आपल्या मूलभूत आहेच ही ऊर्जा म्हणा किंवा ही शक्ती. फक्त त्याला अट्यून जेव्हा करतो, म्हणजे ॲज अ हिलर आम्ही त्याला अट्यून करतो, किंवा ते जे सिम्बल्स असतात, हे जे सिम्बल्स आहेत त्याचा एक अभ्यास, जसं आपण म्हणू शकतो की मंत्र जाप करा 11 वेळा 21 वेळा, असा जेव्हा मंत्रजाप आपल्या लाखोमध्ये होतो, हजारोमध्ये होतो, त्यावेळेला ती व्यक्ती तिच्यात ती थोडी हिलिंग पॉवर आलेली असते, एवढंच आपण म्हणू शकतो. अदरवाईज तुमच्या माझ्यामध्ये फरक काय, तुम्ही जर ओम मंत्राचा जाप 100 वेळा केला असेल, मी लाखो वेळा केला असेल, तर कम्पॅरेटिव्हली त्याचे फरक वेगळे पडणार है ना, किंवा ज्या इंटेन्शनने तुम्ही करता. सो रेकी हे तुमच्या शरीरामध्ये जे ऊर्जेची चक्र आहेत, जे बेसिक आपण 7 चक्रांवर बोलू शकतो, त्या चक्रांवरती ते काम करत असतं. रेकीमुळे तुमचा ऑरा क्लीन होत असतो. जेव्हा तुमचा ऑरा क्लीन होतो तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह लोक, पॉझिटिव्ह रिलेशनशिप्स किंवा म्हणू शकतो पॉझिटिव्ह ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करत असतो आपल्या लाईफमध्ये. सो हा रेकीचा खूप मोठा फायदा आहे, अथांग आहे रेकी, म्हणजे त्याला हेच नाही. आता डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी जेव्हा रेकीचा शोध घेतला, हा रेकीचा शोध कुठून आला तर आपल्याच इथे एक लोटस ग्रंथ समथिंग असं नाव येतं, एक्झॅक्ट मला आठवणार नाही. हा बुद्धांना गौतम बुद्धांना त्यांच्या स्वतःच्या साधनेमध्ये मिळालेली ही उपचार पद्धती आहे. अशा पद्धतीनेही तुम्ही लोकांना हील करू शकता. सो ही एक उपचार पद्धती आहे, जी आध्यात्मिक उपचार पद्धती असं आपण त्याला म्हणू शकतो, बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही हातामध्ये रेकी हिलिंग कॉल करून समोरच्याला ती रेकी पाठवू शकता, त्यांच्या बॉडी पार्टवर लांबून ह्यानी. अदरवाईज तुम्ही डिस्टन्स रेकी पण देऊ शकता. डिस्टन्स रेकी म्हणजे ती व्यक्ती समोर नाही आपल्या, म्हणजे समोरासमोर नसेल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जे असेल तरी देखील तुम्ही रेकीना थेरपी देऊ शकता, उपचार करू शकता. येस. म्हणजे आता माझी एक क्लायंट ह्याच्यावर होती, शिपवर होती. काय का आता मे बी घराला मिस करत असेल किंवा काय असेल, फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम ती शिपवर होती. तेव्हा सुद्धा तिला इथून रेकी पाठवली होती, बेसिकली टू काम डाऊन, टू एन्झायटी कमी करण्यासाठी, किंवा तसं आपण पाठवू शकतो. बिकॉज आता तुम्ही इथे बसलात, मी तुम्हाला असं सांगितलं की धरून चला अमेरिकेला असं एक ठिकाण आहे आणि मग तिथे अशा पद्धतीचं घर आहे, त्या घराला हा रंग आहे, तुमच्या डोळ्यासमोर सगळं उभं राहणार आहे. आज तुमचं मन इथून कुठपर्यंत गेलं एका क्षणात, बरोबर आहे ना. तशाच पद्धतीने इंटेन्शन पण तसेच काम करतात. तेवढ्या स्पीडने काम करत असतात. म्हणून तुमचे इंटेन्शन हे नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. सो रेकीला आपण काय म्हणतो, डिवाइन एनर्जी, दिव्य शक्ती असं त्याला म्हटलं जातं. बिकॉज इट इज व्हेरी प्युअर, इट्स अ व्हाईट लाईट एनर्जी असं आपण म्हणू शकतो. असं तुम्ही रेकी बोलताना एक शब्द वापरलात, ऑरा. तर ऑरा म्हणजे नेमकं काय, आणि तुम्ही 7 चक्र म्हटलात, तर ते 7 चक्र काय असतात, ऑरा म्हणजे नेमकं काय असतं? ओके, आता
प्रत्येक ह्युमन बिईंग आहे, आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, आपण ऊर्जा घेत असतो. ओके, सो आपल्या शरीरामध्ये एक मेन 7 चक्र आहेत. तशी चक्र भरपूर आहेत, पण मेन जी 7 चक्र आहेत ते आपण जर खालपासून सुरू केलं तर आपल्या पाठीच्या बॅकच्या कण्यापासून आपण सुरू केलं तर मूलाधार चक्र, त्याच्यावर स्वादिष्ठान चक्र, त्याच्यावर मणिपूर चक्र, हार्ट चक्र, थ्रोट चक्र आपलं, आणि थर्ड आय चक्र, आणि हे सहस्त्रार चक्र, अशी चक्र आहेत बेसिकली. ही बेसिक 7 चक्रांच्या बद्दल बोलते मी, बाकीचे अजून वेगळे. सो ही आपली ऊर्जा केंद्र आहेत बेसिकली. एक छोटस बेबी असतं, न्यूबॉर्न बेबी आहे, तर त्याची चक्र नेहमी आपण म्हणतो प्युअर असतात. का? कारण तो त्याची आई एवढाच त्याचा संदर्भ. हळूहळू ते स्कूलमध्ये जातं, मग नवीन अजून मुलांच्याच येतं, मग थोडी भांडणं होतात, थोडं चांगलं होतं, हळूहळू त्याच्या चक्रांवर परिणाम होतो, त्याच्या ऑरामध्ये. मग तो कॉलेजमध्ये जातो, मोठा होतो, जॉब करायला लागतो, अजून लोक आजूबाजूला यायला लागतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, म्हटल्यावरती तो ऊर्जा अट्रॅक्ट करायला लागतो आणि त्याची पर्सनॅलिटी हळूहळू चेंज व्हायला लागते. ज्या वेळेला तुमच्या ऑरामध्ये नेगेटिव्ह, तुमच्या आजूबाजूचे लोक असतील, ती नेगेटिव्ह एनर्जी स्टक केली तुमच्या ह्या चक्रांनी किंवा तुमच्या ऑरानी, तर ऑब्व्हियसली तुम्हाला काही काही एकटं पण वाटायला लागतं, डिप्रेसिव्ह वाटायला लागतं, अननेसेसरी एन्झायटी असते, ज्याचं रिझन नाही. मग तुझ्या लाईफमध्ये हे तर आहे, मग अननेसेसरी एन्झायटी आहे. तर अशा पद्धतीने ह्या चक्राची ऊर्जा जी असते ना, ही नेहमी हील करण्याचं काम रेकी करतं. त्यातली नेगेटिव्ह एनर्जी बाजूला काढून त्याच्यामध्ये व्हाईट लाईट, गोल्डन लाईट टाकून ती चक्र हील करण्याचं काम करतं. ही जी चक्र असतात 7, ह्याला प्रत्येक चक्राला एक एक कलर असतो. ओके, जसं मूलाधार चक्राला लाल कलर आहे, स्वादिष्ठान चक्राला ऑरेंज कलर आहे, तुमच्या मणिपूर चक्र सोलर प्लेक्सिस म्हणतो त्याला, तर सूर्याचा येलो कलर आहे तो आहे, तुमच्या हार्ट चक्राला ग्रीन कलर आहे, थ्रोट चक्र तुमचं, शंकरांनी जेव्हा विष पिलं त्याचा कंठ, नीलकंठ म्हणतो त्याला, सो तो आकाशी कलर जो निळा आहे तो विशुद्धी चक्र आहे. तुमचा जो सहस्त्रार चक्राला तुमचा पर्पल कलर आहे. ओके, आणि अशा पद्धतीचे हे सगळे चक्रांचे कलर असतात. त्यामुळे जेव्हा हा व्हाईट लाईट, ही हिलिंग एनर्जी तुमच्या चक्रांमध्ये जायला लागते, तसा तसा तो कलर व्हायब्रंट व्हायला लागतो म्हणतात, किंवा तो स्प्रेड व्हायला लागतो, त्या चक्राचे इफेक्ट्स तुम्हाला जाणवायला लागतात. अशा पद्धतीने चक्र काम करत असतात तुमच्या शरीरातली. आणि ऑरा जर बघायला म्हटलं तर प्रत्येक व्यक्ती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असायचं. वरती आपले आकाश आहे, आपल्या जमीन आहे खाली. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे जमिनीवर आपण मॅग्नेटिक पॉवरनेच असतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये हा ह्युमन बिईंग असतो. त्याच्यामुळे जसं मी म्हटलं की हे लहान मूल जसं लहानाचं मोठं होतं, तर तसं ऑरा म्हणजे तुमच्या शरीराच्या आजूबाजूची जी एनर्जी असते. तुम्ही कधी आपण देवाची फ्रेम बघतो, सिम्पल एक्झाम्पल कॉमनली दिलं जातं. त्यांच्या बाजूला गौतम बुद्ध जरी बघितले, त्यांच्या बाजूला एक पूर्णपणे असा एक ऑरेंज कलरचा कलर असतो बॅक साईडला, कुठल्याही देवाच्या मागे एक सर्कल असतं लाईट, त्यालाच आपण ऑरा म्हणतो. तर आम्ही असे ज्या व्यक्ती आहेत त्यांचा ऑरा हा डोळ्यांनीही बघू शकतो. जेव्हा तुम्ही ट्रेन होता किंवा त्यांची काही मशीन्स असतात, मग तुम्हाला कळतं की ऑरा कसा खराब झालाय, कुठे मशीन्स असतात. ऑरा चेकिंगची मशीन्स पण असतात. आणि अर्थात मी ते नाही वापरते, पेंड्युलमनी सुद्धा ऑरा चेक, म्हणजे मी पेंड्युलमनी ऑरा चेक करते नॉर्मली क्लायंटचा. सो पेंड्युलमनी तुम्ही तुमचा ऑरा चेक करू शकता, ज्याने तुम्हाला कळतं कुठल्या चक्रातली एनर्जी, कुठल्या ऑरामधली एनर्जी कमी आहे, जे असते, कुठे आपल्याला काम करायचंय. ऑरा जेव्हा तुमचा अलाइन्ड असतो, पॉझिटिव्ह असतो, तेव्हा तुम्ही खूप खुश असतात. ती व्यक्ती अलाइन्ड टू द म्हणजे पॉझिटिव्ह ऑरा असतो तुमचा, असं धरून चाला की शक्तिमान ऑरा असं म्हणू शकतो त्याला. त्यावेळेला तुम्ही एक पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह लोक, चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत असता, है ना. किंवा रिलेशनशिप तुमचे चांगले असतात, मनाला खूप समाधान असतं तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये, भांडण तंटा ह्याच्यामध्ये नसतं. तेच तुमचा ऑरा जेव्हा अलाइन्ड नसतो असं म्हणतो आपण, म्हणजे तुमचं मन, शरीर हे जे आहे आणि तुमचं सोल, ह्याला म्हणतात अलाइन्ड असणं एकमेकांच्या. मन, शरीर आणि सोल, येस, हे तिघ जण एकमेकांच्या अलाइनमेंट मध्ये पाहिजेत, म्हणजे तुमचा ऑरा पण अलाइन व्हायला लागतो. ओके, है ना. म्हणजे तुमचा सोल पर्पज काय आहे आणि तुम्ही करताय काय, बरोबर आहे. ह्या 2 गोष्टींमध्ये तफावत असेल तर ती गोष्ट कराल तुम्ही, पण ते तुम्हाला डिफिकल्ट जाणार आहे करायला. ओके, सो म्हणतो ना, सोल पर्पज शोधा आपला काय आहे, इट्स लाईक दॅट. सो ही ह्याला म्हणतात अलाइनमेंट. जेव्हा हे डिसअलाइन व्हायला लागतात काही कारणाने, तेव्हा तुमचा ऑरा खराब व्हायला लागतो. ओके, सो ऑरा बाकीच्याही बऱ्याचशा कारणांनी खराब होऊ शकतो. काही वेळा तुम्ही अशा कुठल्या जागांवर जाता जिथे ऑलरेडी नेगेटिव्हिटी असते,
म्हणा, आता बरेचसे हॉस्पिटल म्हणा किंवा तुमचे काय म्हणू शकतो शमशान घाट, म्हणजे अशा ज्या गोष्टी असतात म्हणतो इथला ऑरा हे निगेटिव्ह Negative असतात आहे. ना ऑब्व्हियसली. हम्म. हॉस्पिटलमध्ये आजारी असतं, कोणाची डेथ होते, लोक रडतात, सो ऑब्व्हियसली ऑरा निगेटिव्ह असतो. काही मंदिरात आपण जातो म्हणा किंवा काही ठिकाणी तुम्ही एखाद्या जागेवर गेला तर तुम्हाला किती शांत प्रसन्न वाटतं, वाटतं. प्रसन्न वाटतं. आणि एका दुसऱ्या त्याच्या घरी गेल्यास वाटतं यार चल यार मला आता हो. इथे नको वाटायला लागलेलं हो. नाही का, आपण असं हो, म्हणतो. हो. किंवा एखाद्या माणसाशी तुम्हाला असं वाटतं बोलतच राहावं, हम्म. आणि एखाद्या माणसाशी 5-10 मिनिटं बोललं तरी बाबा काय ना डोक्याला कटकट हो. यार, आपण निघू असं. होतं इट्स लाईक दॅट. सो हा प्रत्येक व्यक्तीचा ऑरा असतो. असतो. जेवढी तुमची साधना जास्त तेवढा तुमचा ऑरा चमकदार असतो बेसिकली. ओके. हिलर होण्यासाठी काही ट्रेनिंग असतात का, काही सर्टिफिकेशन असतं का? जर एखाद्याला हिलर व्हायचं आहे तर कोण होऊ शकतं? सी हिलर कुठलीही व्यक्ती होऊ शकते. एक सांगते तुम्हाला, आपण एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे प्रत्येक ह्युमन बिंग कसा हिलर आहे स्वतःचा. आता तुमच्या हाताला काहीतरी लागलं, समज एक ब्लेडनी कट लागला, मग तुम्ही उठून डॉक्टरकडे जाणार का? नाही, लगेच नाही जाणार. नाही जाणार. तुम्ही वाट बघता, कालांतराने 1 दिवसांनी 2 दिवसांनी हळूहळू ती जखम बंद जखम भरून म्हणजे जाते. काय झालं, तुम्ही स्वतःचेच हिलर आहात ना. प्रत्येक माणूस हा हिलर असतोच. ओके. अदर दॅन आता हे हिलर हे ॲज अ प्रोफेशन आपण जर बघायचं म्हटलं तर ऑब्व्हियसली ह्या प्रोफेशन मध्ये गोष्टी कशा असतात की तुम्हाला मग ती साधना करायला पाहिजे. मग साधना कुठून करणार? मग तुम्हाला गुरु पाहिजे. गुरुकडून तुम्ही शिकणार आणि तुम्ही साधना करणार म्हटल्यावर तुम्ही एक प्रोफेशनल हिलर होऊ शकता, जे तुम्हाला दुसऱ्याला एनर्जी देणार. आज तुम्ही स्वतःला तर हील केलं. आता जसं संसार करते, आता म्हणजे आता ॲज अ हिलर समज मी संसार करते म्हटल्यावरती मी बऱ्याचशा लोकांच्या संदर्भात येत असते, म्हणजे आजूबाजूला असतात, मित्रमैत्रिणी असतात, सगळेच लोक असतात. म्हटल्यावरती ज्या वेळेला मला हे जाणवतं माझी एनर्जी डिस्टर्ब आहे, त्यावेळेला मी दुसऱ्याला हील नाही करू शकत. हे नॉलेज मिळणं हे तुम्हाला गुरुकडून मिळणार. तो कंट्रोल की नाही, मनी इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी, पीपल आर इम्पॉर्टंट फॉर मी, हे हिलरला समजणं गरजेचं असतं. बरोबर. आणि हे सगळं ज्ञान तुम्हाला तुमच्या गुरुकडून मिळतं, म्हणून तुम्हाला शिक्षण घ्यायची गरज असते. मॅम, माझा अजून एक प्रश्न तुम्हाला असा आहे की रेकी आणि मेडिटेशन याच्यामध्ये काही साम्य आहे किंवा काय फरक आहे दोघांमध्ये? कसं आहे ना की मी असं म्हणते की मेडिटेशन ही एक स्टेट आहे, ओके, आणि रेकी एक हिलिंग आहे. सो मेडिटेटिव्ह स्टेट म्हणजे कसं असतं ना की मेडिटेशन म्हणजे कसं असतं, तुमचे ब्रीदिंगवर तुमचं लक्ष असतं, त्यामुळे तुम्ही कुठेतरी काम डाऊन होत असता. कुठलीही थेरपी करण्यासाठी ना तुम्हाला थोडंसं तरी ग्राउंडिंग कामनेस येणं गरजेचं असतं. म्हणून त्याच्यासाठी आपण हे मेडिटेशन वापरत असतो की मी स्वतः आता हिलिंग करताना बॉक्स मेडिटेशन वापरते किंवा ब्रीद इन ब्रीद आउट असं करून तुमच्या क्लायंटच्या श्वासावरती लक्ष केंद्रित व्हायला लागले की तो थोडा शांत व्हायला लागतो. त्याचं कॉन्शियस माइंड थोडंसं शांत होतं. तो एक किलबिलपणा जे मी म्हणते तो शांत व्हायला लागतो कॉन्शियस माइंडचा. आणि रेकी हे हिलिंग आहे. रेकी ही डिवाइन ऊर्जा ही तुमच्यामध्ये आहे, बरोबर आहे की नाही, ती आपण यूज करत असतो. तर हा फरक आहे. म्हणजे रेकीची प्रॅक्टिस सुरू करायच्या आधी सुद्धा प्राणायाम मेडिटेशन हे करूनच देन रेकी हिलिंग सुरू केलं जातं. हा असा डिफरन्स, पण ते इंटर रिलेटेड आहेत ऑब्व्हियसली. बरं. खूप लोकांना असं वाटतं की रेकी हा फक्त एक भ्रम आहे, तसं काही नसतं, तर त्याला काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युली कसं आहे माहिती का की चूक त्यांची पण नाही, कारण आता कसं आहे आपण जे दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवतो. सीइंग इज बिलिव्हिंग. पण एक्झाम्पल जर म्हणायला गेलं तर आता वायफाय आहे सध्याच्या मॉडर्न जगातला आपण म्हणू. आता वायफाय तर कोणाला दिसत नाही, एक मशीन दिसतं आणि एंड रिझल्ट की मी फोनवर बोलतो किंवा मी ते लॅपटॉप चालवला त्याच्यातले जे रिझल्ट आहेत हे तसंच आहे. तुम्हाला हिलर दिसेल आणि रिझल्ट दिसतात ऑब्व्हियसली. आता आपण करू शकतो, मी तुम्हाला दाखवू शकते. तुमचे हात रब करायला असेल, रेकी हातामधून फ्लो होत असेल, ठीक आहे, आपण असं पकडू फास्टर, दोन्ही हात असे करा आणि असं फिरवा 7 टाइम्स. दुसऱ्या ह्याच्यावरून फिरवा. हे बंद करा आणि हळूहळू लांब न्या. आता ते हळूहळू जवळ आणण्याचा प्रयत्न करा. स्लोली तुम्हाला जाणवेल एक प्रेशर हळूहळू नेत आलं की ही रेकी आहे. तुमच्या हाताला एक सेन्सेशन व्हायला लागलेलं इथे तुमच्या ह्या बोटांना, ओके. आता हा हात तुम्ही तुमच्या हातावर असा ठेवा जेव्हा तुम्ही रब करता आहात आणि तुमच्या, आता नवीन आहे मी प्रॅक्टिसने ते होईल, तेव्हा तुम्हाला एक व्हायब्रेशन जाणवतं. दॅट इज अ रेकी हिलिंग. हे तुम्हाला दिसणार नाहीये, बरोबर आहे.
तसंच असतं ते. देव असा कोणाला दिसत नाही, त्याचा साक्षात्कार होत असतो. हम्म. कधी होतो? जेव्हा तुम्ही त्या लेवलला जाता, तेवढी तुमची साधना असते, त्यावेळेला तुम्हाला हा साक्षात्कार होत असतो. हे रेकीचं तसंच आहे. ही तुमच्यातलीच ऊर्जा आहे. हे जे तुम्हाला हिट होणं, तुम्हाला टिकलिंग फिलिंग होणं, दिस इज रेकी. ओके. है ना. हिलरचं काम काय असतं, जसं मी पहिल्यांदाही म्हटलं की तेवढी साधना झालेली असते. हा एकच फरक आहे. तर रेकी ऊर्जा आहेच, ओके. त्याचे इफेक्ट्स जाणवतात. ओके. तर रेकी ज्यावेळेस तुम्ही करता, तुमच्या काही एक्सपिरियन्सेस आहेत का? काही एखाद्या क्लायंटचा एक्सपिरियन्स असेल, त्याच्यावरती काहीतरी परिणाम झाला, चांगला एक लाईफ चेंजिंग परिणाम झाला, काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याच्या आयुष्यावर झाला, असं काही एक्झाम्पल्स? एक क्लायंट अशी आलेली होती की तिचं असं म्हणत होतं की माझ्यावरती काहीतरी ब्लॅक मॅजिक केलेलं आहे, बरं. की मला अचानकच रडायला येतं. मी अशी कधीही सारखी रडत असते. माझं काम पण चांगलं चाललंय, माझं काही म्हणजे माझ्या आयुष्यात तसं काही प्रॉब्लेमॅटिकच नाहीये, पण मला सारखंच रडायला येतं. मी सारखी डिप्रेसिव्हच असते आणि मला असं वाटतं माझ्यावरती काहीतरी ब्लॅक मॅजिक केले वगैरे असं तसं. मला चॅलेंज होतं ह्या गोष्टीचं, बिकॉज पहिली केस जशी माझ्या बाबतीमध्ये होती. आणि आम्ही हिलिंग, मी जेव्हा तिचे पेंड्युलमने पहिले चक्र चेक करते प्रत्येकाचे, की मला एनर्जी आपल्याला थोडीशी कळायला लागते. ती डिस्टर्ब एनर्जी मला जाणवत होती आणि अतिशय लोडेड एनर्जी होती, म्हणजे खूप हेवी एनर्जी होती तिच्यामध्ये. सो जेव्हा तिचं हिलिंग करायला लागलं, तिला एकतर मी पहिले तर जमिनीवरच हलकं हे कपडा टाकून त्याच्यावरच तिला ठेवलेलं होतं आणि सगळ्या बाजूने तिला मी सॉल्ट ठेवलं होतं तेव्हा आणि कॅन्डल्स लावलेल्या होत्या. कारण सॉल्ट जे असतं ना, ते तुमची नेगेटिव्ह एनर्जी सक करतं. ती पॉवर असते त्या सॉल्टमध्ये, म्हणून आपण नजर काढतो. सो तशा पद्धतीने मी तिला ते सगळं सॉल्ट वगैरे ठेवून त्या एनर्जी जेव्हा मी तिचं हिलिंग करायला सुरुवात केलेली होती, म्हणजे तिला प्रत्येक तिच्या पोटात, म्हणजे ज्या ह्या नेगेटिव्ह एनर्जी असतात त्या म्हणतात ना, नॉर्मली पोटा थ्रू त्या चक्रा थ्रू जात असतात, ते तिला ते तिथे जाणवायला लागलेलं होतं. म्हणजे ती हालतच होती मी जेव्हा तिला हिलिंग करत होते. पण मी थोडीशी नवीन होते किंवा मला तेव्हा तितकं नॉलेज नव्हतं, माझी एनर्जी बरीच ड्रेन आउट झाली होती त्यावेळेला. देन हळूहळू ती नवीन केस होती माझी एकदम, म्हणजे मी तेव्हा न्यू होते या फील्डमध्ये अशी. सो अशा पद्धतीने रेकी हिलिंग तिला खूप चांगले फरक पडले. त्याच्यानंतर तिला बॅकला जाणवायचं सारखं. ती म्हटली इथे मला सारखं जाणवं की समबडी इज देअर ऑन माय बॅक, असं अशा पद्धतीने. बरं. तुम्ही अशा काही रेमेडीज सांगाल का, की आता खूप सारे आपले ऑडियन्स असेल जे घरून पाहत आहेत आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये काही स्ट्रेस आहे, कामामध्ये काही स्ट्रेस आहे, वर्क लाईफ बॅलन्स खराब झालेला आहे, अशा काही रेमेडीज तुम्ही सांगू शकाल की ज्याने त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होईल? ओके. रेमेडीज अशा खूप स्ट्रॉंग अशा काही म्हणण्यापेक्षा मी माझ्या क्लायंटला पण खूप नॉर्मल रेमेडीज सांगितलेल्या असतात. सगळ्यात पहिले म्हणजे मला असं वाटतं ट्यूजडे सॅटर्डेज तुम्ही सॉल्ट वॉटर बाथ घेत जा. ओके. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. किंवा पाण्यामध्ये म्हणजे तुमचे सगळे पहिल्यांदा आंघोळ करायची आणि शेवटचं जे असेल आंघोळ तुम्ही करणार आहे तेव्हा त्या कपमध्ये किंवा त्याच्या सॉल्ट टाकायचं. इंटेन्शन टाकायचं की माझा ऑरा क्लीन होतोय पूर्णपणे. या सॉल्ट वॉटर बरोबर माझा पूर्ण ऑरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी या पूर्ण दिवसात या 2-4 दिवसात वॉट एव्हर आलेली असेल, जी गिल्ट मला वाटते, फिअर वाटते किंवा जे कुठलेही लो व्हायब्रेशन वाटत असेल, ते सगळं त्या सॉल्ट वॉटर बरोबर निघून गेलेलं आहे. असंच तुम्ही दर थर्सडेला पाण्यामध्ये टर्मरिक टाकून सिमिलर वेने आंघोळ करू शकता, ज्याने तुमचा ऑरा जसं मी म्हणते ना स्ट्रॉंग होतो, अट्रॅक्टिव्ह, तजेलदार अशा टाईपमध्ये होऊ शकतो. ह्या रेमेडीज आहेत. एखाद्याला जर डिप्रेशन, एन्झायटी वाटत असेल तर त्यांनी बेसिक, म्हणजे मी क्लायंटला माझ्याकडे थेरपी सुरू करायच्या आधी पण हे सांगितलेलं असतं, स्टार्ट की तुम्ही ग्रीन ग्रासवर बेअरफूट वॉक करा. चप्पल काढून ग्रीन ग्रासवर वॉक करायचं, जे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवलंच पाहिजेत. खरं ओके. तुमचे आजार खूप प्रमाणामध्ये कमी होतात. हे वाटतं आपल्याला किती इझी. कितीतरी क्लायंटला काय झालं, मागच्या वेळेला केलं का, वॉक केलं का, नाही झालं अजून मॅम, नाही झालं. म्हणजे मी इथपर्यंत क्लायंटला सांगितलं की ते आजकाल तर ऑनलाईन मिळतं ना, खरी ग्रास, नॉट प्लास्टिक ग्रास, ती तुम्ही तुमच्या बाल्कनीत आणा, त्याच्यावर उभं राहा. काम करताना तुम्ही लॅपटॉपवर काम करताय ना, ओरिजिनल ग्लास तुम्ही कशावर ठेवा, त्याच्यावर पाय ठेवा तुम्ही तुमचे, ऍटलीस्ट काही काळासाठी. मला असं वाटतं हे. किंवा आता ऑफिसचे लोक असतात बरेच वेळांसाठी किंवा काही, तर मला असं वाटतं की एक लेफ्ट नोझलनी राईट नोझल बंद करून लेफ्ट नोझलनी तुम्ही थोडंसं जर ब्रिदिंग केलं तर बरीचशी ग्राउंडिंग व्हायला, तुम्हाला एक शांतता, काम दिसायला मदत होते. हे बेसिक एक्सरसाइज आहेत, मला असं वाटतं रोजच्या जीवनात करावे. सॉल्ट वॉटर बाथ इज अ इझी थिंग. प्रत्येकाच्या घरात असतं ते. खडा नमक असतं म्हणा, नाहीच असेल तर साधं, पण ते तुम्ही करू शकता. ह्या रेमेडीज सॉल्टला तुमच्या जीवनाचा घटक बनवणं गरजेचं आहे. एक इम्पॉर्टंट. निगेटिव्ह एनर्जीज त्याने सक केल्या जातात, काढून टाकल्या जातात. ओके.
तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे? म्हणजे तुम्ही लाईफमध्ये काही टर्निंग पॉईंट होता ज्यामुळे तुम्ही हिलर किंवा ॲज अ हिलर तुम्ही काम करतायत, केव्हापासून तुम्ही हे करताय? आध्यात्मिक प्रवास किंवा स्पिरिच्युअल प्रवास हा जो आहे हा माझ्या लहानपणापासूनच सुरू झाला. माझे आई वडील स्वतःही स्पिरिच्युअलिटीमध्ये होते. बर. त्यांनी स्वतःनी दीक्षा घेतली होती आणि आम्हालाही दीक्षा म्हणजे दिली, घ्यायला लावली होती, म्हणजे गुरुंकडून. गुरुंकडून. सो तो प्रवास तेव्हाच होता. म्हणजे आम्ही तेव्हापासून ध्यान, धर्म म्हणा किंवा जप करणं सकाळी उठून, म्हणजे स्कूलला जायच्या आधी सुद्धा ते जप तेवढ्या पहाटे करून म्हणा, किंवा बरेच वेळा ग्रहणामध्ये किंवा मून सायकल बऱ्यापैकी ते फॉलो करायचे, की ग्रहणामध्ये तुम्ही जप जेवढा करता येईल तेवढं चांगली गोष्ट आहे. सो ही सुरुवात तेव्हापासूनच झाली होती बेसिकली. कारण प्रत्येक सोल जसं म्हणतो ना की आपले पेरेंट्स स्वतः सिलेक्ट करतो, तर ऑब्व्हियसली आम्ही असे पेरेंट्स सिलेक्ट केले होते की त्यांनी आम्हाला तशा पद्धतीनेच मोठं आणलेलं होतं, केलेलं होतं. त्याच्यानंतर आता ऑब्व्हियसली माझं एज्युकेशन, लग्न, मूल झालं. मग त्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या लाईफमध्ये नेहमी चांगले वाईट प्रसंग येत असतात आणि आपण अटॅच असतो. म्हणजे मी स्वतः अशी व्यक्ती होते की मी एकदम एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर अटॅचमेंट ही असायचीच, अशा पद्धतीने माझा स्वभाव होता. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मलाही फेस करायला लागल्या माझ्या लाईफमध्ये. तेव्हा मला आमच्या एका डॉक्टरने एक वाक्य बोलता बोलता ते बोलले, परीक्षेला तू बसलीस की नाही म्हटल्यावरती तर तुला अभ्यास करावाच लागणार. बरोबर आहे. हे वाक्य मला इतकं इम्पॅक्टफुल झालं ना माझ्या लाईफमध्ये की मग मला ही गोष्ट समजायला लागली की मी परीक्षेला बसले तर अभ्यास केला पाहिजे. मग अभ्यास काय केला पाहिजे. सो असं करत हे रेकी हिलिंग माझ्या लाईफमध्ये आलं. पहिली गोष्ट म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला तो बरोबर युनिव्हर्स असे एक धक्के देत असतो. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होतो तेव्हा जोपर्यंत तुम्ही तो लेसन्स शिकत नाही त्या व्यक्तीकडून तोपर्यंत तुम्हाला त्रास होत राहणार आहे. सो हळूहळू मग रेकी हिलिंग आमच्या मॅम भेटल्या, मग त्याच्यापासून मी ते सगळं सुरू केलं तो प्रवास. आणि माझा एक स्वभाव आहे की एखादी कुठली का गोष्ट असते ना, तुम्ही ते झाडू मारायला सांगा का तुम्ही मला काही करायला सांगा, मग मी ते 100% करेन. किंवा माझं असं नाही स्टिक टू हे की नाही हे म्हणजे हेच माझ्या लाईफमधलं आहे. मला असं वाटतं सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला जमतात त्या तुम्ही करून बघाव्या. सो मी याच्यामध्ये एंटर केलं. ऑब्व्हियसली तेव्हा मला ही थोडीशी भीती होती की लोक काय म्हणतील वगैरे. त्याच्यामुळे माझी म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट पण मी बऱ्यापैकी उशिरा सुरू केली होती या सगळ्या गोष्टीची. पण अशी माझी हिलिंगची सुरुवात झाली. मग टॅरो कार्ड आले लाईफमध्ये आणि असा जात जात तृप्ती मॅम माझ्या लाईफमध्ये आल्या. माझं पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी. तुम्ही मास्टर्स केलं याच्यामध्ये? रेकी मास्टर आहे मी. येस. ओके. म्हणजे असे काही प्रोफेशनल कोर्सेस देखील असतात की ज्यामध्ये आपण मास्टर्स वगैरे करतो? हो. रेकीच्या बेसिक 3 लेवल्स आहेत. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, मास्टर, थर्ड लेवल असते. जेव्हा तुम्ही मास्टर होता तेव्हा तुम्ही दुसऱ्याला हिलिंग देऊ शकता. तुम्ही जेव्हा ग्रँड मास्टर होता तेव्हा तुम्ही दुसऱ्याला टीचिंग पण करू शकता. ओके ग्रेट. म्हणजे तुम्ही अट्यून करू शकता एखाद्याला, असं मला म्हणायचं. टीच करू शकता, शिकवू शकता. टीचिंग इन द सेन्स रेकीचं तुम्हाला अट्यूनमेंट म्हणजे त्याला मराठीत म्हणतो आपण दीक्षा घेणं. दीक्षा. ओके. है ना, ती तुम्हाला घ्यावी लागते अट्यूनमेंट. आणि देन यू आर एबल टू काय म्हणतात दुसऱ्याला पण अट्यून करू शकता तुम्ही किंवा त्याला टीच करू शकता असं. ओके. तुम्ही हिप्नोथेरपी देखील देतात. सो मला थोडंसं ते समजून सांगा की हिप्नोथेरपी म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आपण कशा प्रकारे तुम्ही यूज करता? हिप्नोथेरपी म्हणजे संमोहन ज्याला आपण म्हणतो, मी त्याला ना डीप मेडिटेटिव्ह स्टेट म्हणते खरं सांगायचं तर. का? कारण की आता जास्त करून पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीज या थेरपीजमध्ये जास्त मला त्याचा उपयोग करावा लागतो. म्हणजे कोणालाही करावा लागतो की तुमची 2 माइंड आहेत, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. बरोबर आहे. कॉन्शियस माइंड म्हणजे कसं असतं, विचार करणारं माइंड, जजमेंट करणारं माइंड किंवा रिझनिंग देणारं करणारं, किंवा बा ह्यानी हे असं का केलं किंवा हा असाच वागतो, हे माइंड आपलं चालू असतं. ती किलबिल माइंडची त्या कॉन्शियस माइंडची चालू असते. बरोबर. जेव्हा ते जागृत असतं किंवा ते ऍक्टिव्ह असतं त्यावेळेला तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती काम नाही करू शकत. पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा तुमच्या लाईफमधले हे कुठले ट्रॉमाज असतात जे रिअकर होत असतात आणि जे आपल्याला पास्ट लाईफमध्ये जाऊन त्याचे सोल्युशन्स काढायचे असतात किंवा तुमच्या इनर चाइल्डमध्ये जाऊन की काय घडलंय हे जर तुम्हाला काढायचं असेल त्यावेळेला तुम्ही ते सबकॉन्शियस माइंडवर काम करता. तर का सबकॉन्शियस माइंडवर काम करतो आपण? कारण सबकॉन्शियस माइंडमध्ये जेव्हा तुमच्या सोलची जन्म झालेला असतो सोलचा, त्यावेळेपासून त्याच्यामध्ये विजडम्स आणि मेमरीज स्टोर असतात प्रत्येक लाईफच्या. किंवा आपण जसं म्हणतो की एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तर तो सोल काय घेतो? तो सोल त्याची विजडम घेतो, त्या
लाईफची आणि मेमरीज घेतो हम्म, आणि तो डेव्हलप होतो, मग पुढच्या जर्नीला जातो. हम्म. सो हे त्या सोलमध्ये असतं. सो वी आर वर्किंग ऑन दॅट त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी बसलेल्या असतात. ओके. म्हणून आपल्याला ह्या कॉन्शियस माइंडला ह्या हिप्नोथेरपीने थोडंसं जसं मी म्हणेन डीप मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये त्याला खाली आणावं लागतं. कॉन्शियस माइंडला शांत करून तुमच्या सराउंडिंगचे आवाज पण तुम्हाला नाही कळले पाहिजे जास्त, असे त्याला तुम्हाला ज्याला आपण म्हणतो इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात क्लायंटला तसे, आणि सबकॉन्शियस माइंडला पुढे आणून आपण त्याच्यावर काम करतो. बरं, तुम्ही मागाशी एक शब्द वापरलात की पास्ट लाईफ रिग्रेशन, हां, म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करता? पास्ट लाईफ रिग्रेशन एक थेरपी आहे. बरं. पास्ट लाईफ जसं मी आता म्हटलं ह्या हो. जर्नीमध्ये, तर आपण त्या सोलला त्याच्या मेमरीला क्लायंटच्या पास्ट लाईफमध्ये त्याच्या ज्या पास्ट लाईफच्या मेमरी आहेत जिथे काहीतरी घटना घडलेली आहे आणि त्याचे इम्पॅक्ट त्याच्या ह्या लाईफवरती आलेले आहेत, जे ते पॅटर्न तो हील करू शकत नाहीये. तर ही एक पॉवरफुल हिलिंग थेरपी आहे. जसं रेकी हिलिंग आहे थेरपी, हे सगळ्या या सगळ्या थेरपीज आहेत. येस, तुम्ही कुठली चूज करता इट्स अप टू यू, पहिली गोष्ट. अदरवाईज हिलर थेरपीज डिसाईड करतो की तुम्हाला कुठल्या थेरपीचा जास्त फायदा होणार आहे. ही एक आपण म्हणतो ना रॅपिड थेरपी, पॉवरफुल थेरपी आहे ही पास्ट लाईफ रिग्रेशन, इनर चाइल्ड ट्रॉमा थेरपीज. तर हिप्नोटाईज करून तुम्हाला तुमच्या पास्ट लाईफ अशा लाईफमध्ये घेऊन गेलं जातं की ही जी आता करंट लाईफची घटना तिथे कधी घडली, म्हणून तुम्हाला आत्ता त्याचं इफेक्ट जाणवत आहेत. त्याचं एक्झाम्पल मी देऊ शकते. माझ्याकडे क्लायंट आलेले होते, यंग होता मुलगा, अराउंड 30 वगैरे, ओके, आणि चांगला जॉब वगैरे, एव्हरीथिंग इज गुड, हुशार सगळं होतं. पण तो म्हटलं माझ्या लाईफमध्ये मी नेहमी डिप्रेसच असतो, मला माहित नाही माझ्या लाईफमध्येचा एम काय आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स होते. किंवा तो म्हटला ना मी असं काय म्हणू शकतो अथांग गोष्ट, म्हणजे समुद्र, आकाश, असं जे खूप मोठं असतं मी बघूच शकत नाही, मी आकाशाकडे बघूच शकत नाही, अशा पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स होते. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी केल्यावर कळलं की तो अंतराळातला एक जे असतात ना अंतराळवीर ज्याला म्हणतो आपण, अशा टाईपचा तो व्यक्ती होता. आणि तिथून त्याच्या हातून थोडी चूक घडली आणि तो खाली पडला. ओके, खाली पडला तर नंतर तो मिळालाच नाही. सो त्याच्या डोक्यात त्या ह्याच्यामधून बसलेलं होतं की मी संपलो, मी हरवलो, माझा काही उद्देशच नाही, मी चुकलो तिथे. आणि त्यामुळं दोन गोष्टी त्याच्या ह्या बेसिकली हासिल झाल्या. त्यातली ही गोष्ट की त्याची ही भीती हळूहळू गेली सगळ्या गोष्टींची, त्याला क्लॅरिटी मिळाली ना. कारण तुम्ही तिथे जाता, तुमच्या डेथ बेड पाशी जाऊन तिथे ते रिग्रेशन करता म्हणा, किंवा तुम्हाला क्लॅरिटी मिळते, अच्छा हे घडलं होतं का माझ्याकडून, असं झालं होतं का. पण ठीक आहे, मग तिथे आपण थेरपी करतो बेसिकली. त्या स्टेटमध्ये त्याच्यात आपण टाकतो की नाही तू स्ट्रॉंग आहेस, तू कॉन्फिडंट आहेस, तू पण तिथे असं वाढवू शकत नाही, वाढू पण शकतं ना. समजा तो त्या लाईफमध्ये गेला आणि त्याला दिसलं की माझ्या हातून ही चूक झाली होती, मग असं नाही होत की या लाईफमध्ये त्याला त्याची अजून भीती वाटू शकते, अरे लास्ट लाईफमध्ये माझ्याकडून ही चूक झाली होती, मग या लाईफमध्ये देखील परत ते होऊ शकतं? नाही होऊ शकत का, कारण तिथे ती थेरपी करतो आपण. तिथे कलर थेरपी वापरतो, तिथे शेप थेरपी वापरतो. तिकडे जसं मी म्हटलं त्याला इन्स्ट्रक्शन्स दिली जातात, लिव्ह इट, तुझ्या बॉडीला सोड, कारण त्या बॉडीमध्ये अडकलेलं असतं सगळं, त्या मेमरीजमध्ये. त्या तिथे आपण डिलीट करतो, ते आवाज तिथे बंद करतो, म्यूट करून टाकतो ते आवाज. ते डिझाईन त्याच्या समोर डोळ्यासमोर येत असेल ते तिथे आपण रब करून टाकतोय. त्याच्या वेगवेगळ्या थेरपीज असतात ऍक्च्युली, तिथे जाऊन ते आपण करतो, ते डिलीट करतो ती मेमरी. म्हणजे आता त्याला ती मेमरी आठवेल असं काही नसतं. पास्ट लाईफ मध्ये तुम्ही काय बघितलं आणि तुम्हाला आठवत नाही असं कधीच नसतं, तुम्हाला सगळं आठवतं. 99 केसेस मध्ये तुम्हाला सगळं आठवत असतं. आठवलंच पाहिजे ना, तर तुम्ही मला सांगणार, म्हणजे थेरपिस्टला सांगणार, बरोबर आहे. सो त्यांना ते आठवत असतं सगळं, मग ते आपण तिथे डिलीट करतो. मग त्याला आता जरी ते आठवलं तरी त्याचा इम्पॅक्ट तो नसतो, जो त्रास त्याला होत असतो तो त्रास त्याला होत नाही. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस पास्ट लाईफ रिग्रेशन ह्या थेरपी ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये किंवा क्लायंट हँडल करताना काही हॉरिबल एक्सपिरियन्स आलेत का? हो, हॉरिबल एक्सपिरियन्स माझ्यासाठी हॉरिबल होता असं म्हणू शकते. कारण माझे क्लायंट म्हणजे बऱ्याच वेळा ना आधी मी प्रीवर घेतेच, थोडासा अंदाज घेते. पण त्यावेळेला कसं झालेलं होतं की कदाचित क्लायंट विसरला असेल किंवा नसेल सांगितलं मला प्रीवर करताना. सो आमची पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी ऑलमोस्ट डन झाली. डेथ बेड पाशी त्याला क्लायंटला घेऊन गेलेले असताना तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही मला इथे एक सोल दिसतो, म्हणजे मला तो भीती वाटते त्या सोलची. आणि त्याचे स्वतःचे हँड मुवमेंट, लेग मुवमेंट खूप सुरू झाले.
तसाही तो तसा तो थोडा, पण ते जास्त व्हायला लागलं आणि त्याचे एक्सप्रेशन खूप आणि भीतीदायकच ते एक्सप्रेशन तो द्यायला लागलेला होता. आता माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा मी आणि तो दोघंच होते त्यावेळेला, संडे होता. सो मी त्यावेळेला एकदम घाबरले होते, कारण सोलवर काम केलेलं नव्हतं. स्पिरिट, आय मीन टू से दॅट इज अ स्पिरिट होतं ना. करेक्ट. इट्स नॉट अ सोल, आय कॅन से स्पिरिट होता. समशानमध्ये होता तो, आणि त्याला तो स्पिरिट येत होता त्याच्याबरोबर. एक लेडीचा होता. सो मी पटकन माझी चेअर थोडीशी मागे घेतली, थोडंसं महावतार बाबाजींचं नाव घेतलं, कारण आय ऑलवेज फॉलो हिम, आणि मी नेहमी हे मानते की तेच पाठवत असतात क्लायंटला. एक सेकंद मी त्या क्षणी म्हटले की तुम्ही मला पाठवले, मी प्रिपेअर आहे का हे हँडल करायला. अँड ते जे मला आन्सर मिळालं, ती एक कॉन्फिडन्स मला मिळाला. देन मी परत थोडी चेअर पुढे घेऊन आमची थेरपी पुढे कंटिन्यू केलेली होती. मग त्यांनी नंतर जेव्हा सगळी थेरपी झाली, आणि मग मी त्यांना म्हटले की हे आपण प्रीवर्कमध्ये नाही बोललो, तर म्हणे की हो माझ्या तेव्हा ते लक्षात नाही आलं, पण मला असे स्पिरिट आधी दिसत होते. असं असतं. बर. खूप लोक असं होतात की ज्यांना ह्याच्यातलं खूप डीप नॉलेज असतं, त्यांना ना फक्त ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर आउट करायला एक थेरपिस्टची गरज असते. बरोबर. आता मल्टिपल थेरपीज आहेत. आपण टॅरो कार्ड सगळ्यात अगोदर बोललो, रेकी बोललो, पास्ट लाईफ रिग्रेशन बोललो. याच्यामधली सगळ्यात बेस्ट थेरपी जी तुम्हाला वाटते की ही सगळ्यात बेस्ट थेरपी आहे, एनर्जी हिलिंग थेरपी आहे, कुठली वाटते? मला खरं सांगू का की सगळ्याच थेरपी आपापल्या जागेवर ना खूप परफेक्ट आहेत. का, कारण की आता रेकी हिलिंग जे आहे बेसिकली हे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डे टू डे लाईफमध्ये रोज उठून पास्ट लाईफ करू शकत नाही किंवा ट्रॉमा हिलिंग करू शकत नाही. इट्स अ वन टाइम, किंवा खूप सिव्हिअर काही असेल 2 times वगैरे अशा पद्धतीने करू शकतो. पण रेकी हिलिंग हे तुमच्या रोजच्या लाईफमधली गोष्ट आहे. म्हणजे एक तर प्रत्येकाने शिकावं असं मी म्हणेन, किंवा तुम्ही ऍटलीस्ट आपण सॅलॉनमध्ये जातो, पार्लरमध्ये जातो, इट्स अ रेकी स्पा असं धरा त्याला. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरावर तर काम करता ना, पार्लरमध्ये जाता, सॅलॉनमध्ये जाता, किंवा XYZ, तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या सोलला पण तेवढं ग्रूम करणं गरजेचं आहे. मला तर मी हा शब्द वापरेन की सोलला तुम्ही ग्रूम करा. त्याला जेवढं तुम्ही ग्रूम कराल तेवढं तुम्ही बाहेर तुमच्या लाईफमध्ये किती फायदे मिळवाल, आणि विच इज नॉट टेम्पररी. हे तुमच्या लाईफ ग्रोथसाठी, सेल्फ ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्याच थेरपी पॉवरफुल आहेत. इनर चाइल्ड ट्रॉमा थेरपी म्हणा जरा, की तुमच्या इनर चाइल्ड म्हणजे तुम्ही लहान असताना जेव्हा तुम्हाला काही घटना तुमच्या लाईफमध्ये घडतात, ते तुमच्या मेमरीत बसतात. 3 वर्षानंतर तसाही मेमरी विसरतो, पण त्याचे इम्पॅक्ट खूपच हॉरिबल होतात, आयुष्यभर राहतात, असे होतात, आणि ते तुम्ही विसरून गेलेले असतात. मग ते बरोबर ते इनर चाइल्ड हिलिंग मध्ये तुमचे बाहेर येतात. मग तुम्हाला कळतं, अरे बाबा म्हणून मी असं वागत होतो का, असं. आणि मग नंतर ते करेक्शन्स करून त्याच्या आयुष्यामध्ये तो चेंजेस करतो. त्या थेरपीमध्ये त्याला आपण सेमी हिप्नोटाइज केलं जातं. कम्प्लीट हिप्नोटाइज नव्हतं, सेमी हिप्नोटाइज मध्ये आपण इनर चाइल्ड ट्रॉमाज हील करू शकतो. लोकांचे बरेचसे फोबियाज लोकांना डेव्हलप झालेले असतात म्हणा, किंवा स्वतः बद्दलचा कॉन्फिडन्सच नसतो, ह्या गोष्टी असतात. ह्या कुठे ना कुठे तुमच्या इनर चाइल्ड मध्ये तुमची कंडिशनिंग, एखादं वाक्य तुमचे पेरेंट्स, फॅमिली मेंबर बोललेले असतात अशा ह्याने. सो तशा पद्धतीने तुम्ही गोष्टी घडत असतात. असं आहे. सो इनर चाइल्ड ट्रॉमा इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे तर माझं तर खरं म्हणणं आहे, बाकी काही असण्यापेक्षा इनर ट्रॉमा हिलिंग हे एकदा तरी प्रत्येक व्यक्तीने करावं. कुठले आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल तरी पण एकदम नाही, ऑब्व्हियसली हा पहिलं वाक्य हेच असणार आहे, ज्याला ट्रॉमा आहे, ज्याला त्रास आहे. तर कुठे ना कुठे बेसिक गोष्ट अशी आहे की ती कुठेतरी लपलेली असतात, तुम्हाला तुमचे डेव्हलपमेंट करायला तयार असतात. बरोबर. प्रॉब्लेम म्हणजे काय असतं ना, की आता तुमचा तो क्वेश्चन सॉल्व्ह होण्याची वेळ आलेली आहे. तुमचा प्रत्येक माणसाचा सोल हे त्याचं लर्निंग घ्यायला आलेला असतो, करेक्ट आहे. त्याच्या म्हटल्यावरती तुम्ही म्हणाल म्हणून नसतं, तो युनिव्हर्स जेव्हा ठरवतो की आता तुझा हा क्वेश्चन सॉल्व्ह व्हायची वेळ आलेली आहे बाबा, तेव्हा तुम्ही जाऊन त्या थेरपिस्ट कडे जात असता, हिलर कडे जात असता, अँड द जर्नी गोज ऑन. ओके. तुम्ही एक थेरपिस्ट किंवा हिलर म्हणून खूप वर्षांपासून काम करतायत. तुम्हाला काय वाटतं, तुमचं एम काय, लाईफचं एम काय, गोल काय, पर्पज ऑफ युअर लाईफ? माझ्या लाईफचा गेम म्हणजे मी नेहमी हेच म्हणते की टुगेदर, ऑब्व्हियसली मी आणि तो हिलर हे दोघंही आम्ही या जर्नीत असतो. सो टुगेदर वी कॅन ॲड स्पार्कल इन युअर लाईफ, इन युअर पर्सनल अँड स्पिरिच्युअल लाईफ. आणि जेवढं मला असं वाटतं की ह्या प्लॅनेटसाठी, धरतीसाठी, म्हणजे ती आपली आई आहे फर्स्ट, त्यामुळे धरतीसाठी आणि लोकांसाठी जेवढं काम करता येईल तेवढं बाबाजींनी करून घ्यावं माझ्याकडून, ही माझी स्वतःचं अपेक्षा आहे. लोकांचं जे डिप्रेशन ॲक्च्युली होत असतं बेसिकली, ते जेवढं कमी करता येईल
दॅट इज इम्पॉर्टंट फॉर मी. सो मॅम थँक्यू सो मच, तुम्ही आज मला टाइम दिला, सो मच. बोल मराठीला टाइम दिला. आज मला असं वाटतं की प्रत्येक व्ह्युअरला जो ही पॉडकास्ट पाहतोय त्याला काहीतरी शिकायला नक्कीच मिळालं असेल. त्यांच्या आयुष्यामध्ये माय प्लेजर. काही रेमेडीज वापरून त्यांना चेंजेस करता येतील. आणि मी व्ह्युअरलाही सांगेल की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, ट्रॉमा असेल, स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल, कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही जात असाल आणि तुम्हाला वाटत असेल की समजत नाहीये काही की काय कुठे अडकलंय, तर मी मॅमचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये ॲड करेल. तुम्ही त्यांना नक्की कॉल करा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच.